अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज मैं आ चुका हूँ शिरोह। शिरोह के हजरत पीर नूर खान बादशाह इनके उर्स के मौके पे ज़ियारत करने। नूर खान बादशाह उर्स का और दरगाह जो है ज़मीन के नीचे, तो दरगाह में 3 मज़ार है और वहाँ हमेशा पानी रहता है, पानी के दरे रहते हैं और बहुत पुराने साल से वो दरगाह है। तो वीडियो को लास्ट तक देखो, तो वहाँ जाके खादिम के पास से जाके मालूमात करके लेंगे।
नमस्कार, मी हजरत नूरखान बादशाह दर्गा पुजारी आणि आज गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 आज भर दिवस उरसाचा आणि काल गंधरात्र झालेला आहे नूरखान बादशाह दर्ग्याचा। असंच हे पारंपरिक उरूस मानकरी, गाव पाटील, पुजारी, मुजावर असं आम्ही सगळेजणी मिळून उरूस भरवतोय। आणि आपण बघू शकता हजरत नूरखान बादशाह हे मधली मदारी आणि त्यांचे मासाब हे आणि त्यांचे साथीदार नूरखान बादशाहचे बाबुद्दीन बाबा ते, असं आम्ही सगळे भक्तिभावाने शिरोळचा उरूस भरवतोय। आणि हे पारंपरिक उरूस आहे आमचे आम्ही आणि आमचे मिराज साहेब देवरशी ह्या नावानं जे होते पूर्वज, त्यांना हजरत नूरखान बादशाह यांनी त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं। मी नूरखान बादशाह आहे, घोडेसवार आहे आणि माझा उरूस भरवा म्हणून। मग त्या काळी गावचे पाटील आणि आमचे मिरासाहेब देवराशी यांनी हे कमान पॅक होती, बंद होती ही कमान। मग त्या काळी भाले वगैरे लावून त्यांनी गावचे भक्त वगैरे सगळे मिळून हे वाट मोकळी केली त्यावेळेला। मग तेव्हापासून उरूस भरायला चालू झालं। नमस्कार, मी शिरोळवासी असून आपल्या शिरोळचा उरूस मोठ्या थाटामाटात सुरू आहे। तरी पण 10/11/2025 रोजी बुवासिद्ध महाराज व नूरखान बादशाह असं हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा उरूस साजरा करतात। तरी पण माझ्या मागे ही वास्तू दिसते, ही शिवकालीन आहे। तरी शिवकालीन वास्तू असून बरोबर याचा इतिहास जवळ 300-350 वर्षापूर्वीचा आहे। तरी ह्या गावातील सर्व हिंदू व मुस्लिम एकत्र येऊन हा मोठ्या म्हणजे आपल्या बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात असा भव्य दिव्य असा मोठा उत्सव उरूस हा हिंदू मुस्लिम ऐक्याने साजरा करतात। माझ्या मागे जी वास्तू दिसते म्हणजे नूरखान बादशाह ही शिवकालीनच्या पूर्वीची असून हिची उंची इतकी होती की घालवाड इथून जवळ शिरोळपासून 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे व दिवस मावळतीला गेला की ह्याची सावली घालवाडच्या वेशीत जाऊन पडत होती की एवढी ह्याची उंची होती। नमस्ते, आज आपण श्री बाबापण महाराज उत्सव हजरत नूरखान बादशाह निमित्त आपण बोलत आहोत की मी सुलतान शेख देवरशी नूरखान बादशाह यांचा पुजारी आहे। काही जुन्या गोष्टी आपल्या पारंपरिक पद्धतीने हजरत नूरखान बादशाह यांचा उरूस करण्यात येते। दर बुधवारी आम्ही गंधरात्र लावतो आणि गुरुवारी त्यांचा उरूस होतो। आणि हे पारंपरिक खूप जुनं कालीन आहे आमचं। नाही म्हटलं तर आता माझी 9वी पिढी चालू आहे। आता माझे आजोबाचे आजोबा असं करत करत आता हे माझ्याकडे 9वी पिढी आहे, माझ्याकडे आता आले आहे। हे गुमटाचं देखभाल आम्हीच करत आहोत आणि इथं स्वच्छता ते काय असेल ते सगळं ते आम्ही करत असतो। आणि ह्या गुमटाचं वैशिष्ट्य एवढं आहे की हा हजरत नूरखान बादशाहच्या वरती जे गुम्मट आहे ते आता फक्त खर बाकी आहे। आणि त्याच्यावरती एवढा मोठा गुम्मट होता, त्याच्या समोर जे आहे तसलाच सेम गुम्मट मोठा होता आणि ते 5 किलोमीटर त्याची सावली जायची आणि ते आपल्या घालवाड रस्त्यापर्यंत त्याची सावली जायची। असं एक इतिहासकारक पहिला म्हणजे असं बघण्यासारखं आहे, आपल्या शिरोळमध्ये ऐतिहासिक आहे। आपले हिंदू मुस्लिम प्रतीक जे एकमेव म्हणजे असं एकत्र येण्यासारखं आपलं आहे आणि हे बघण्यासारखं आहे। इथं आमचे आजोबाचे 3 कबरी आहेत पलीकडे आणि हे खूप आता राहिलेलं फक्त एक खरं आहे। आत हे दर्गा ह्याचं वैशिष्ट्य एवढं म्हणजे शिरोळ तालुक्यात बघण्यासारखी दर्गा म्हणजे की हे दर्गा आत जमिनीत असते। म्हणजे ह्यात कणी कायम पाणी असते। ह्यात पाणी जसं काढल तसं येतंय, कुठलाही साठल्याला का कुठल्याला भरलेलं नसतं। हे पावसाचंही नसतंय, हे जमिनीतनं येतंय आणि ह्याला आत झरे आहेत। म्हणजे हे जेवढं पाणी तुम्ही उपसा करतील तेवढं आणि होतं तसं ते दार बंद होतंय। म्हणजे हे दर्गा जे आहे, हे देव जे आहे ते पाण्यातलं आहे आणि हे देवस्थान जागरूक आहे जे आपल्या हजरत नूरखान बादशाह जे आहे
ते नुरखान बादशाह जागरूक देवस्थान आहे. यांचा वैशिष्ट्य आहे. आम्ही 9वी पिढी करत आहोत. ह्यांच्याशी आमचे आजोबा ते बोलत होते आणि आमचे आजोबा हे करत होते, म्हणजे एक देवऋषी होते. मी सुलतान देवऋषी आहे, त्यामुळे आमचे आजोबा पण देवऋषी होते आणि ते देवऋषी असल्यामुळं त्यांच्याशी आमचं म्हणजे एक मौल्वी प्रकार एक होते. हे झरा आहे, हे झरा आपण बघू शकतोय. हे जे झरा आहे ना, हे कंटिन्यू पाणी 24 तास येतं. ह्यात किती पाणी काढला हे मोटर चालू राहत्या. आता सध्या 4 दिवस झाले तर मोटर चालू आहे. इथनं कंटिन्यू आम्ही उपसा करत आहे. म्हणताना हे पाणी जर कमी आहे नाही तर आज जायला सुद्धा येत नाही. हे एवढं बुडतंय सगळं पाणी. म्हणजे जे कमान आहे ते सुद्धा सगळे कमान बुडत्यात. हे आत पण झरा आहे, त्याला बघण्यासारखं आहे. आज ह्या दर्ग्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं या समाधीपाशी वाकूनच यायचं असं हे देवाचं नियम आहे. म्हणजे पहिल्यापासून इथं नाही एवढं झुकून असं वाकूनच इथं नाही प्रणाम करून येतात असं. हा आता हे दुसरं झरा आहे. आता जे आपण बाहेरचं बघितलं होतं असं सेम आतनं बारीक झरे आहेत. असं हे बघण्यासारखं आहे. ह्यात एक अर्धा HP पाणी असेल एवढं पाणी येतंय ह्यातनं. आणि असं प्रत्येक ठिकाणी आपले जे आहेत की नाही तिथं बारीक बारीक झरे आहेत आणि असं पाणी येत राहते. हे जे आपण कमान बघतो ना, इथं कमानीपाशी पण बारीक असं पाणी येतं. हे आणि हे कसं आहे आता आपलं पहिल्यापासून म्हणजे कसं हे झरं जमिनीतलं आहेत. हे कुठल्याही पावसाचं नाही का कुठलं हे नाही आहे. हे पाझर जमिनीचं आहे आणि पाझर असं बघण्यासारखं आहे. हे पण हा हे दर्ग्याचा एक वैशिष्ट्य असं आहे की हे दर्ग्यात असं वाकूनच यायचं आणि वाकूनच जायचं. हे जे वली आहेत हे यांचा एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे वाकूनच यायचं आणि वाकून जायचं आणि हे बघण्यासारखं आहे. हे आपण बघू शकतो आपण कि इधर पण ऐसे झुक ही दास आने का और इधर से झुक ही जाने का, ये वली की खासियत है ऐसे. और यहाँ से पानी आता है, ये झरा है इधर इसका, ये 12 महीने पानी आता है, खाली दुपकाले में नहीं आता सिर्फ. देख रहे हैं अभी ये झरे का पानी इतना स्थिर रहता है, कितना स्पीड रहता है पानी का कि 1 HP से भी ज्यादा पानी रहता है कि वो पूरा सब यहाँ का जो कमान है ये सब पूरा कमान डूबता है पूरा ऐसा. ये यहाँ का पूरा कमान डूबता है. ऐसा शिरोल तालुके में ऐसा कांच नहीं मिलेली दरगाह तुमना कि जमीन के अंदर है. यो दरगाह जो है ना जमीन के नीचे है पूरा. आणि आज तक तुम्हें देखे चाहिए दरगाह ऊपर कथा चाहिए जो जमीन में देखने सारखा है. ऐसा शिरोल तालुके में ऐसा कांच तुमना दरगाह मिलेली नहीं है. आणि